आई असते रे दादा. अरे या जगामध्ये आईचे उपकार कोणी फेडू शकत नाही. ऐका, फार उदाहरण सांगितले तुम्हाला. ऐका, अजून एक उदाहरण सांगतो, लक्षात येईल बघा. अरे महाराष्ट्रामध्ये एका छोट्याशा गावामध्ये एक बाई राहत होती. पती पत्नी अतिशय आनंदाने संसार करत होते. 17-18 वर्ष झाले लग्नाला, लेकरू होत नाही तिला, लेकरू होत नाही तिला. आणि लेकरू होत नाही म्हणून सगळं गाव तिला वांझोटी म्हणायचं. अरे वांझ आहेस तू, तुझी कोक वांझ आहे, तुला लेकरू होऊ शकत नाही, चल उठ वांझोटी आमच्या घरून. असं लोक चिडवायला लागले, असं लोक बोलायला लागले. वाईट वाटायचं तिला. मायबाप बसलेल्या जनतेला सांगेल, दादा एखाद्या स्त्रीच्या गर्भामध्ये जर एखादं लेकरू जन्माला येत नसेल तर तिला त्रास देऊ नका. अरे तिला वांझोटी म्हणू नका, तिला गावाच्या बाहेर टाकू नका, अरे तिला वाळीत टाकू नका. रे मायबाप, हा तिचा दोष नसतो रे दादा. ऐका, रोज तिला त्या ठिकाणी लोक वांझोटी म्हणायचे. अरे तिनं जर एखाद्या लेकराला जर असं उचलून कडेवर घेतलं आणि त्याची पप्पी घ्यायला लागली, त्याचं चुंबन घ्यायला लागले ना दादा, तर ती बाई त्या लेकराची आई यायची, लेकरू हिसकून घ्यायची. अगं चल, वांझोटी कुठली, तुला तर लेकरू झालं नाही पण माझ्या सुद्धा लेकरावर त्या ठिकाणी उतल, त्या माझ्या लेकराला तुझी त्या ठिकाणी नजर लागेल. सो दादा वाईट वाटायचं तिला, वाईट वाटायचं. भगवंताच्या दरबारामध्ये गेली, भगवंताला हात जोडले. हे परमेश्वरा, तू दयागार आहे, तू कृपेचा सागर आहे. अरे तू जर एवढा मोठा परमात्मा असशील तर देवा का नाही रे माझ्या लेकरं? अरे देवा का नाही माझ्या पोटी, का 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 जन्माला नाही घातलं माझ्या पोटी एखादं लेकरू? देवा तू जर सत्याचा असशील ना देवा, तर माझ्या पोटी एखादं लेकरू जन्माला घाल रे देवा. दादांनो, त्या आईनं सांगितलं, माझ्या पोटी एखादं लेकरू जन्माला घाल. देवाला त्या ठिकाणी संकट पडलं, देवानं आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणी त्या बाईच्या गर्भामध्ये आता लेकरू वाढायला लागलं. बघता बघता 1-2 दिवस, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, अरे बघता बघता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. बाईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अतिशय खुश आहे. आता 18 वर्षानंतर लेकरू व्हायला लागले. नवरा अतिशय खुश आहे, बायको अतिशय खुश. ऐका रे, आई कशाला म्हणतात कळेल रे मायबाप, लेकराचं हित कळेल. ऐका दे दादा, ऐका ऐका ऐका. अरे लेकरू आता त्या ठिकाणी गर्भामध्ये वाढत होतं आणि लेकरू आता त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस झाले. बाईला ऍडमिट करण्यात आलं आणि बाईला त्या ठिकाणी डिलिव्हरी झाली, पोरग झालं. दादा बाईची डिलिव्हरी झाली, पोरग झालं. आणि त्या बाईला त्या ठिकाणी डबा आणण्यासाठी त्या बाईचा नवरा त्या ठिकाणी गावामध्ये गेला. अरे गावामध्ये गेला, डबा विकत घेतला, डबा भरला, गाडीवर बसला, गाडीची किक मारली, गाडी चालू झाली. गाडी आता सुसाट वाऱ्याच्या वेगामध्ये सुटली आणि मुलगा झालेला हरी काय मनालाच बोलतोय, देवा तुझे उपकार कशी फेडू, देवा देवा तुझे उपकार कशी फेडू. मनालाच बोलतोय. बोलता बोलता समोरून एक भयान वेगामध्ये ट्रक आली आणि त्या ट्रकने या माणसाला उडून दिलं. माणूस जागेवर गतप्राण झाला. माणूस जागेवर गतप्राण झाला. आणि माणूस जागेवर गतप्राण झाल्याच्या नंतर महाराज ही बातमी त्या बाईला कळाली. अरे 18 वर्षाच्या नंतर सुखी संसारामध्ये एक लेकरू जन्माला आलं होतं दादा. अरे 18 वर्षाच्या नंतर एक लेकरू त्या ठिकाणी सुखी संसारामध्ये जन्माला आलं होतं दादा. त्या बाईला बातमी कळाली, ताई तुमचा नवरा तुम्हाला सोडून निघून गेला. देवाच्या जवळ बाई गेली, देवाला हात जोडले. देवा अरे देवा 18 वर्षाच्या नंतर संसारामध्ये लेकरू दिलंस देवा. अरे लोक मला वांझोटी म्हणायची देवा, मला काही वाटत नव्हतं रे देवा. अरे देवा तेव्हा मला लोक वांझोटी म्हणायचे देवा, देवा मला काही वाटलं नाही रे देवा. पण ऐक ना देवा, देवा आता लोक मला विधवा म्हणतील रे देवा, वाईट वाटते रे देवा. एक वेळेस माझ्या नशिबामध्ये देवा माझा मुलगा नसता तरी जमला असतं देवा. अरे एक वेळेस माझ्या नशिबामध्ये माझा मुलगा नसता तरी जमला असतं देवा, पण माझा पती तू घेऊन गेलास रे देवा. पण ऐक ना देवा, आता माझा पती गेलाय देवा, या मुलाला सांभाळण्याची जिम्मेदारी माझ्यावर आहे रे देवा. ती आई त्या ठिकाणी हॉस्पिटल मधून त्या ठिकाणी घरी आली. मुलगा आता हळूहळू वाढायला लागला. ऐका रे मंडळी, मायबाप कळेल तुम्हाला आईचे उपकार. अरे ऐका मायबाप, आईचे उपकार कळतील तुम्हाला. ऐका ऐका ऐका. अरे आई आता त्या ठिकाणी घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर आई आता हळूहळू एक दिवस त्या ठिकाणी ते लेकरू मोठं व्हायला लागलं होतं. लेकरू पहिलीत गेलं, आईला आनंद झाला. लेकरू दुसरीत गेलं, लेकरू तिसरीत गेलं. बघता 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 लेकरू आता 5वीत गेलं. आईने घरामध्ये असणारे दागिने मोडून टाकले. आईने स्वतः घरामध्ये असणारे दागिने मोडून टाकले. 5वीत गेलेल्या मुलाला त्या ठिकाणी नवोदयाच्या परीक्षेसाठी बसवलं. अरे प्राज्ञाशोध असेल, नवोदय असेल, अरे शिष्यवृत्ती मिळाला मुलाली.
मुलाला घरातले दागिने मोडून आईने शिकवलं दादा. मुलगा आता हळूहळू मोठं व्हायला लागला. मुलगा आता 12वीला गेला, 12वीतून 15वीला गेला. अरे 15वीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुलाला एका बाहेर देशामध्ये जॉब लागला. मुलानं आता आईकडे आला आणि आईला सांगितलं, आई आजपर्यंत तू फार कष्ट केलेस ग आई. आई आजपर्यंत तू फार कष्ट केलेत आई. आता तुला कष्ट करायची गरज नाही आई. आता तुझे कष्ट करायचे दिवस गेले आई. आता मी कष्ट करणार आणि तू जगणार. आनंद वाटला आईला. अरे ज्या आईने 9 महिने 9 दिवस हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून त्याला सांभाळलं, त्या आईला आनंद वाटला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई बोलायला लागली, राजा एवढे कष्ट करून तुला शिकवलं राजा. माझ्या गळ्यामधलं सोनं मोडलं, माझ्या गळ्यामधलं मणी मंगळसूत्र मोडलं. अरे माझ्या असणाऱ्या पायामधले जोडवे मोडले, माझ्या पायामध्ये असणारे चाळ मोडले. दाद्या तुला मी शिकवलं पण माझ्या पैशाचं सार्थक केलंस. माझ्या कष्टाला तू त्या ठिकाणी रूप आणलंस रे बाळा. आशीर्वाद आहे तुला फार मोठा हो. आई आता मी एकटा नाही आई. आई आता परदेशात मला नोकरी लागली आई. आई मी तुला घेऊन जाणार आहे आई, चल. त्या ठिकाणी त्या परदेशामध्ये आईला घेऊन गेलं पोरग. ऐका दादा, पोरग आईला परदेशामध्ये घेऊन गेलं. रोज नोकरीला जायचं घरी यायचं, रोज नोकरीला जायचं घरी यायचं. महिन्याचा पगार यायला लागला, लाखो रुपये कमवायला लागला. आता बघता बघता परदेशामध्ये त्या पोरानं घर घेतलं. आता बघता बघता त्या पोरानं परदेशामध्ये गाडी घेतली. पोरगा आता हळूहळू मोठं होत होतं, पैसा कमवत होतं. बघता 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 पोरग 25 वर्षाचं झालं. आता पोराचं लग्न करावं लागल. आईनं सुंदर अशी मुलगी पाहिली, पोराचं लग्न जमलं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बघता बघता एक दिवस जात होता. अतिशय गुण्या गोविंदानं चाललेलं संसार. आणि एक दिवस त्या ठिकाणी त्या बाईला दिवस गेले, त्या सुनेला दिवस गेले. त्या सुनेला जुळे 2 मुलं झाले. आता मुलं हळूहळू वाढायला लागले. अरे जोपर्यंत त्यांना नाहू घालण्यासाठी ती आजी उपयोगी येत होती, जोपर्यंत ती सासू त्यांना नाहू घालत होती, तोपर्यंत त्या सुनाला सासू चांगली वाटत होती. अरे जोपर्यंत ती आई, त्या पोराची आई रोज नातवांना शाळेमध्ये नेऊन सोडायची ना, तोपर्यंत चांगलं वाटायचं. एक दिवस त्या म्हातारीचा ऍक्सिडेंट झाला. ऐका रे दादा, एक दिवस त्या म्हातारीचा ऍक्सिडेंट झाला. चालत्या बाईकवाल्यानं त्या म्हातारीला ठोस मारली. म्हातारी खाली पडली. म्हातारीच्या पायाला लागलं. आता म्हातारीचा पाय मोडला होता, पाय फ्रॅक्चर झाला होता. पाय फ्रॅक्चर झाल्याच्या नंतर 2 महिने झाले. म्हातारी मुलांना नेऊन सोडत नाही, मुलांना सांभाळत नाही. म्हणून सुनेला आता आईत जीव घालायचं जीवावर यायला लागलं. आणि सुनेमध्ये आणि सासूमध्ये वाद तयार झाला. आई तर खाता, आत्याबाई आई तर खाता, असं करता तसं करता. बघता बघता प्लॅस्टर काढलं. म्हातारी चालायला लागली. पण चालायला लागल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं, आजी फार चालू नका, नाही तर तुमचा पाय पुन्हा दुखेल. म्हणून आजी घरामध्ये बसायची. ऐका रे दादा, आजी घरामध्ये बसत होती. आणि बसणारी आजी ना दादा रोज घरामध्येच बसायची, कुठं जात नसायची, रोज घरामध्ये बसायची. आणि एक दिवस घरामध्ये बसून त्या आजीला खोकला आला. खोकला एवढा वाढला की त्या खोकल्याचं रूपांतर टीबी मध्ये झालं. एक भयान असा रोग त्या आजीला झाला, टीबी झाला. रोज आजी खोकायची. आणि खोकायच्या नंतर महाराज दिवसभर खोकला येत नसायचा. पण रात्र झाली की रात्री आजी खाली पडायची आणि छातीमधला कप उबळायचा. तो कप त्या ठिकाणी तिला खोकायला लावायचा. आजी खोकायची, बेडके पडायचे ना, त्रास व्हायचा. आणि आजी खोकून तिथंच थुकायला लागली. आजी थुकत असताना त्या सुनेला ते पाहवलं नाही. आणि सून नवऱ्याला बोलायला लागली, ऐका आता एक तर तुमच्या घरामध्ये तुमची आई राहील, नाही तर मी राहील. तुम्हाला जर तुमची आई पाहिजे असेल तर मी माझ्या माहेरी निघून जाणार आहे. एक तर या घरामध्ये आता तुमची आई राहील किंवा मी राहील. तुम्हाला जर तुमची आई लागत असेल ना, तर आता मी माझ्या भावाच्या घरी निघून जाणार आहे. तुमच्या आईला त्या ठिकाणी टीबी झालाय, तुमची आई त्या ठिकाणी रोज खोकतेय, तुमची आई रोज त्या ठिकाणी घाण करते, आणि ते मी पाहणार नाही. माझ्या लेकरांना त्या ठिकाणी काही होईल, तुमच्या आईला घरातून काढून द्या. त्या पोराच्या आई हा शब्द ऐकला आणि त्या पोराच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते पोरग रडायला लागलं. पोरग म्हणतं, अगं माझ्या आईनं माझ्यासाठी काही केलं. अगं आईनं माझ्यासाठी काय नाही केलं. माझी आई रोज संध्याकाळी सकाळी कामाला जायची. माझा बाप मरून गेला होता, मी 3 दिवसाचा होतो. माझा बाप निघून गेला होता, मरून गेला होता. माझा बाप देवाच्या घरी गेल्याच्या नंतर माझ्या आईनं लोकांच्या घरी धुणं धुतलं, माझ्या आईनं लोकांच्या घरी भांडी घासली, माझ्या आईनं मला सांभाळलं. आणि तू म्हणते माझ्या आईला सोडून द्या. ऐका, तुमच्या आईला जर या घरामध्ये ठेवायचं असेल ना, तर मी या घरामध्ये राहणार नाही. मुलांना विचार केला, आता जर आपली बायको निघून गेली तर आपले पोरं उन्हात पडतील, आपल्या पोरांना सुद्धा आपल्यासारखं बापाचं प्रेम मिळणार नाही. म्हणून पोरांना विचार केला, थांब माझ्या आईला नेऊन सोडतो.
अरे आईला त्यानं पाठ उठवलं, आई उठ 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 आपल्याला बाहेर जायचंय. आईला उठवलं. आईला उठवल्याच्या नंतर रात्री आमचा जो हा प्रकार चालू होता घराच्या आत, तो आईनं सगळं ऐकला होता. आईनं सगळं आवरून ठेवलं होतं. आईला पोरग उठायला आलं. दादा आई उठ ग, आई आपल्याला बाहेर फिरायला जायचंय. ठीक आहे बाळा. आईने एक गाठोड डोक्यावर घेतलं आणि आई त्या पोरासोबत निघाली. ऐका दादा, आई त्या पोरासोबत निघाली. पोरग एका अरण्यात शिरलं, पोरग एका जंगलात शिरलं. घनदाट झाडी आहे आणि त्या झाडीच्या डोंगरामध्ये पोरग शिरलं. आणि पोरग शिरल्याच्या नंतर आई अशी पुढे चालायची, पोरग असं मागं चालायचं. आई पुढे चालायची, पोरग मागं चालायचं. चालता 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 दादा आई जात असताना प्रत्येक झाडाचा पाला तोडायची आणि जमिनीवर टाकायची. झाडाचा पाला तोडायची, वाटेवर टाकायची. झाडाचा पाला तोडायची, वाटेवर टाकायची. पोरग म्हणता, आई अगं तुला काय वेड लागलं का? आई का झाडाचं पानं तोडते ना वाटेवर टाकते? नाही राजा काही नाही, असंच टाकते. नाही आई सांग. आणि जोपर्यंत आईला सोडायला तो पुलका घेऊन चालला होता तिथपर्यंत आईनं झाडाचं पानं तोडले आणि टाकले. आणि आईला पोरग म्हणता, आई तू इथं बस बर का, मी लगेच येतो. तेवढ्यात आईनं पोराचा हात धरला आणि पोराला सांगितलं, राजा तुझ्या घरामध्ये संध्याकाळी तुमच्या नवरा बायकोचं बोलणं झालं ना, ते सगळं मी ऐकलंय रे राजा. ऐक ना, आता मी सगळं ऐकलंय. मला तुझ्या घरी पुन्हा यायचं नाही. पण ऐक ना, तू विचारत होतास ना झाडाचे पानं का तोडून टाकले, तर ऐक. अरे राजा जाताना या जंगलामध्ये फार त्या ठिकाणी व्याघ्र आहेत, फार वाघ आहेत, चित्ते आहेत. अरे हिंस प्राणी या जंगलामध्ये आहेत रे राजा. एक काम कर, आता मी इथंच राहते पण तू एक काम कर, जाताना मी ज्या वाटेने पाला पाला टाकत आले ना त्या पाल्या पाल्याच्या दिशेने जा, म्हणजे तुला जंगलाच्या बाहेर जाण्याचा रस्ता दिसल. अरे याला आई म्हणतात रे. आईला मारून टाकण्यासाठी आला तो पोरगा, आईला सोडून देण्यासाठी आला तो पोरगा, पण तरी सुद्धा त्या आईनं काय करावं, त्याच्यासाठी वाट तयार करावी ना. याला आई म्हणतात दादा, याला आई म्हणतात. म्हणून अरे कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती, आई नहीं मिलता.